औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाण्याच्या खाडीखालून देशातील पहिल्या सागरी बोगद्याचे काम केले जात आहे. या बोगद्याच्या खोदकामासाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनचा वापर करून खोदकामाला गती देण्यात आली आहे. दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने रविवारी घणसोली सावली ते विक्रोळी दरम्यान बोगदा खोदण्यास सुरुवात केली. ठाणे खाडीखाली 7 किलोमीटर लांब बोगद्याचे खोदकाम केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सागरी बोगद्याच्या 10 किलोमीटरच्या विभागापैकी 7 किलोमीटरचा भाग ठाणे खाडीच्या समुद्राखाली असेल. रेल्वे कॉरिडॉरसाठी खोदकाम केला जाणारा हा देशातील पहिला सागरी बोगदा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या एकूण 21 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या विभागांपैकी घणसोली आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग टनेल बोरिंग मशीनचा वापर करून बांधण्यात येणार आहे. पहिल्या टनेल बोरिंग मशीनने 5 जुलै रोजी विक्रोळी ते बीकेसी दरम्यानचा 6 किलोमीटरचा कामाला सुरुवात केली होती. उर्वरित 5 किलोमीटरचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर करून आधीच पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत वापरले जाणारे टनेल बोरिंग मशीन अत्यंत महाग आहे. भारतात रेल्वे बोगद्याच्या बांधकामासाठी वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या मशीनपैकी हे एक आहे. यात 13.6 मीटर व्यासाचे 4 मजली इमारतीच्या उंची इतके एक प्रचंड कटर हेड आहे. त्याचे वजन तब्बल 3200 टन 500 आशियाई हत्तींचा वजना इतके असून एकूण लांबी 96 मीटर सुमारे 105 मीटरचा फुटबॉल मैदान इतकी आहे. ही मशीन मिक्स शिल्ड प्रकारची म्हणजेच अर्ध स्वयंचलित आणि स्लरी आधारित TBM आहे. 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.